Chalo, good evening everyone. Today is 28th of May, right? And now we are heading towards our last session of the chapter called as trigonometric functions. बरोबर? या चॅप्टर मध्ये फक्त आता दोन गोष्टी डिस्कस करायच्या राहिलेल्या आहेत. बरोबर? पहिली गोष्ट म्हणजे जनरल सोल्युशन आज आपल्याला लर्न करायचं आहे. बरोबर? आपण पोलर कोऑर्डिनेट, कार्टेशियन कोऑर्डिनेट रेकॉर्ड केलेत का? नाही केलेले? बरं, पण पोलर कोऑर्डिनेट, कार्टेशियन कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे आता, मी असं अज्युम करतो, राईट? आणि एक लास्ट पार्ट आपला राहिलेला आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. एकदम इझी पार्ट आहे आणि या वर्षी ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही एक क्वेश्चन बोर्ड मध्ये 100% एक्सपेक्ट करू शकता. आधी काय करूयात, आधी आपण जनरल सोल्युशन बद्दल बोलूयात, राईट? आता जनरल सोल्युशन लर्न करताना आपल्याला काही फॉर्म्युले माहित पाहिजे. ते इथे 3 केसेस लिहिल्यात मी, राईट? 3 केसेसचे मिळून टोटल 9 फॉर्म्युलेज आहेत. शेवटचा फॉर्म्युला तर खूप इझी, पण स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सगळ्यात पहिला फॉर्म्युला काय रे? ज्यावेळी साइन थीटा आणि साइन अल्फा हे दोन व्हॅल्यू जर इक्वल असतील, बरोबर? आता आपण जनरल सोल्युशन लर्न करतोय, काल आपण प्रिन्सिपल सोल्युशन लर्न केले, बरोबर? प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह असल्यास कसा आन्सर येतं, निगेटिव्ह असल्यास कसा आन्सर येतं, काल आपण डिटेल मध्ये ते पाहिजे. आता जनरल सोल्युशन मध्ये काय होते, ज्यावेळी साइन थीटा आणि साइन अल्फा जर हे दोन्ही टर्म्स इक्वल असतील तर साइन साइन कॅन्सल, थीटा इक्वल टू अल्फा हे आपण लिहित होतो, बरोबर? पण ज्यावेळी आपण जनरल सोल्युशन म्हणतो, जनरल सोल्युशन मध्ये तसं करता येत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? 0 डिग्री पासून 360 डिग्री मध्ये लाय करणाऱ्या सर्व व्हॅल्यूज प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये येतात, बरोबर? पण जनरल सोल्युशन मध्ये 360 डिग्री नंतरच्या व्हॅल्यूज येणार. जर एकदम लेमन्स लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करायचं म्हटलं, जर मी आधीची एखादी गोष्ट बोलतोय, फॉर एक्झाम्पल, दॅट इज प्रिन्सिपल सोल्युशन. पण ज्यावेळी मी एखादी गोष्ट सर्वांना ऍड्रेस करून बोलतोय, दॅट इज जनरल सोल्युशन. त्या जनरल सोल्युशन मध्ये एन ही टर्म येणार आहे. नाउ व्हॉट दॅट एन स्टँड्स फॉर? एन स्टँड्स फॉर या केसमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स. जर नंबर ऑफ स्टुडंट्स 10 असतील, ती जनरल सोल्युशनची व्हॅल्यू त्या 10 स्टुडंट्सला ऍप्लिकेबल झाली. नंबर ऑफ स्टुडंट्स जर 100 असतील, तीच व्हॅल्यू म्हणजे तेच कन्व्हर्सेशन हे 100 स्टुडंट्सला ऍप्लिकेबल झालं, बरोबर? या केसमध्ये आपल्याला तशाच गोष्टी करायच्या, बरोबर? ज्यावेळी साइन थीटा आणि साइन अल्फा इक्वल असतील त्यावेळी आपल्याला थीटाचा आन्सर काय मिळते बघा. थीटाचा आन्सर इज n पाय प्लस -1/n इंटू अल्फा. हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला थोडंसं. ज्यावेळी कॉस थीटा आणि कॉस अल्फा इक्वल असतील त्यावेळी थीटाचा आन्सर काय? 2n पाय. बघा बरं, हेच आहे 2n पाय प्लस मायनस अल्फा. फक्त इथं -1/n ची टर्म नाहीये. आता इथं -1/n ची टर्म का आली आहे? कारण n ची व्हॅल्यू जर इथं बघा, साइन हे ऑड फंक्शन येतं, n ची व्हॅल्यू 1 घेतली, आपल्याला आन्सर निगेटिव्ह मिळणार. म्हणजे काय मिळणार? n पाय, इथं n ची व्हॅल्यू 1 घ्या, n ची व्हॅल्यू 1 म्हणजे -1/1 म्हणजे किती झालं? -1. सो n पाय मायनस अल्फा मिळालं मला. n ची व्हॅल्यू 2 घेतली तर -1 चा स्क्वेअर किती झाला? पॉझिटिव्ह झाला. म्हणजे n पाय प्लस अल्फा मिळाला. म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असा साइन मध्ये चालत राहणार. कॉस मध्ये ते चेक करा, 2n पाय प्लस मायनस अल्फा, आणि टॅन मध्ये कंपल्सरी प्लसच राहतं. साइन मध्ये कसं होते? प्लस मायनस चेंज होते, पण टॅन मध्ये इट्स कंपल्सरी प्लस. कॉस मध्ये प्लस मायनस आहे, फक्त इथं टॉईस झालेला आहे. हे फॉर्म्युले आपल्याला लर्न करावे लागतील, बरोबर? ही पहिली केस झाली. या पहिल्या केसवरती मला काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. ते न्यूमेरिकल्स कसे एक्झाम मध्ये विचारतात आपण ते पण लर्न करूया. आधी आपण सर्व फॉर्म्युले समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता सेकंड केस काय बघा. सेकंड केस मध्ये साइन थिटाची व्हॅल्यू 0 आहे. इथं काय होतं? साइन थिटा आणि साइन अल्फा इक्वल होते, कॉस थिटा आणि कॉस अल्फा इक्वल होते, टॅन थिटा आणि टॅन अल्फा इक्वल होते. पण या केसमध्ये साइन थिटा 0 आहे, कॉस थिटा 0 आहे, टॅन थिटा 0 आहे. ही माझी केस 2. आता ज्यावेळी साइन थिटा 0 असतो, मला थिटाचा आन्सर किती मिळतं रे? n पाय. आता नेमकं हे आन्सर का मिळतं आपण त्याबद्दल डिस्कस करूया, राईट? सगळ्यांनी लक्ष द्या. मी काय करतो, ही केस एक्सप्लेन करण्यासाठी आय ड्रॉ अ युनिट सर्कल, बरोबर? युनिट सर्कल मध्ये या पर्टिक्युलर पॉइंटला कोऑर्डिनेट किती येते रे? 1,0. युनिट सर्कल म्हणजे याची रेडियस 1 आहे, बरोबर? म्हणजे एक्स कोऑर्डिनेट कॉस दाखवतो, बरोबर? आणि वाय कोऑर्डिनेट काय दाखवतो? नेहमी साइन. आपण खूप वेळा डिस्कस केले. एक्स कोऑर्डिनेट ऑलवेज रिप्रेझेंट्स कॉस, वाय कोऑर्डिनेट रिप्रेझेंट्स साइन. इथं काय येतील कोऑर्डिनेट्स? 0,1. इथं कोऑर्डिनेट काय येतील? -1,0 आणि इथं कोऑर्डिनेट काय आले माझे? 0,-1, बरोबर? एक्स कोऑर्डिनेट नेहमी कॉस इंडिकेट करतो, वाय कोऑर्डिनेट नेहमी साइन इंडिकेट करतो, बरोबर? आता चेक करा, समजा या n ची व्हॅल्यू मी 0 टाकली. लेट सपोज माय व्हॅल्यू ऑफ n इज 0. तर इथे काय मिळालं? थीटा इक्वल टू 0, बरोबर? म्हणजे थीटाची व्हॅल्यू 0 टाकली तर साइन 0 किती असतो रे? म्हणजे आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय होती या इक्वेशन मध्ये. समजा मी n ची व्हॅल्यू आता 1 टाकली, बरोबर? जर n ची व्हॅल्यू मी इथं 1 सबस्टिट्यूट केली तर थीटा काय किती मिळालं रे मला? 1 पाय. 1 पाय म्हणजे किती? फक्त पाय. मग चेक करा,
पाय डिग्रीला माझी साइन थिटाची व्हॅल्यू 0 आहे का चेक करा. आहे का? इथं आपला पाय डिग्री असतो, इथं किती असतो आपला 90 असतो, इथं असतो आपला 0 किंवा 2 पाय, आणि इथं किती आहे आपला 270, 3 पाय बाय 2. डू यू ऑल एग्री विथ मी? खरं तर स्मार्ट बोर्ड वरती शिकवतोय आपण, पण आज जनरल सोल्युशन महत्वाचा पार्ट आहे या पर्टिक्युलर बोर्ड वरती येतोय, पण मला वाटत नाही की कॉन्सेप्ट समजून घ्यायला तेवढं टफ जाईल. बरोबर? जर मी एन ची व्हॅल्यू 1 घेतली तर थिटाची व्हॅल्यू मिळाली पाय, आणि साइन पाय चेक करा ना, साइन पाय किती 0, इक्वेशन सॅटिस्फाय होते. समजा मी एन ची व्हॅल्यू 2 घेतली, आपण 0 घेतली होती, सॅटिस्फाय होती. एन ची व्हॅल्यू 1 घेतली, सॅटिस्फाय होती. आता एन ची व्हॅल्यू 2 घेऊया. जर एन ची व्हॅल्यू 2 घेतली तर थिटा किती मिळाला 2 पाय. इथं थिटा ठिकाणी टाका बरं, साइन 2 पाय चेक करा बरं, साइन ऑफ 2 पाय आला काय 0, म्हणजे आपलं हे आन्सर करेक्ट. म्हणजे ज्या ज्यावेळी आपल्याला आन्सर 0 मिळतील त्यावेळी थिटाची व्हॅल्यू किती असते एन पाय. सेकंड केस मध्ये बघू, इथं या केसमध्ये समजा एन ची व्हॅल्यू मी 1 टाक, आधी 0 टाकेल, एन ची व्हॅल्यू 0 टाकेल. एन ची व्हॅल्यू 0 टाकली, इथे किती राहिले रे फक्त 1 इंटू पाय बाय 2, म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आली पाय बाय 2. आता इथे चेक करा कॉस पाय बाय 2, कॉस 90 किती असतो चेक करा, कॉस 90 इज 0, इक्वेशन सॅटिस्फाय होते. समजा मी एन ची व्हॅल्यू 1 टाकली, आता 1 टाकल्यानंतर किती मिळते मला 2 + 1 म्हणजे किती रे 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 चेक करा बरं, कॉस 3 पाय बाय 2 किती आला रे 0. एन ची व्हॅल्यू 2 टाका, किती आलं रे 5 पाय बाय 2. बरोबर, 5 पाय बाय 2 पुन्हा इथे येणार आहे, म्हणजे हे इथं कसं आले 1 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2, 11 पाय बाय 2, हे चालत राहणार. इथं बघा ना, कळते ना, इथे कसं आहे 1 पाय 2 पाय, 3 पाय 4 पाय, 5 पाय 6 पाय, हे फिरत राहणार. इथं 1 आहे, इथं 2 आलाय, इथं 1 आहे, इथं 3 आला, इथं 5 जाणार, इथं 7 येणार, इथं 9. इट विल गो ऑन कंटिन्युएट. बरोबर, म्हणजे या केसमध्ये हे पण इक्वेशन सॅटिस्फाय होते. आता ऑब्व्हियसली जर साइन साठी ती कंडिशन सॅटिस्फाय होते तर टॅन साठी पण व्हायलाच पाहिजे. टॅन म्हणजे काय असो, साइन अपॉन कॉस. आता चेक करा, समजा एन ची व्हॅल्यू 0 टाकली, बरोबर, किती मिळालं मला टॅन 0 0. बघा बरं, साइन अपॉन कॉस 0 अपॉन 1 0 मिळालं, सॅटिस्फाय होते. समजा एन ची व्हॅल्यू 1 टाकली, किती मिळालं पाय. टॅन पाय किती यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. चेक करा बरं, साइन अपॉन कॉस बरोबर आहे, 0 अपॉन -1 म्हणजे पुन्हा, म्हणजे याच झोन वरती आपण फिरत राहणार ज्यावेळी आपण टॅन बद्दल डिस्कस करू. कॉस बद्दल आपल्याला वाय वरती जावं लागते, पण साइन आणि टॅनला आपण एक्स ऍक्सिस वरतीच राहतोय, त्यामुळे ऑल दीज कंडिशन्स आर गेटिंग सॅटिस्फाईड. तिसरी केस काय? तिसरी केस खूप इझी आहे. तिसऱ्या केस मध्ये अजिबात काही डोकं लावायची गरज पडत नाही, फक्त केस मला थोडी किरकिरी आहे. बरोबर, या केस मध्ये केस 3 काय आहे, साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर अल्फा इक्वल आहे, कॉस स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल आहे, टॅन स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर अल्फा पण इक्वल आहे. आणि या सर्वांसाठी माझा आन्सर काय बघा बरं, एन पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे जर आपण बघितलं ना, ही बघितली एन पाय, इथे फक्त प्लस होतो, इथे काय रे प्लस मायनस अल्फा तिघांसाठी. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. जर असं असेल तर थिटाचं आन्सर किती असतं, एन पाय प्लस मायनस अल्फा. अल्टिमेटली आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, ज्यावेळी मी म्हणतोय मला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचंय, जनरल सोल्युशन म्हणजे मला नेमकी थिटाची व्हॅल्यू काय हीच कॅल्क्युलेट करायची ना. काल ज्यावेळी आपण प्रिन्सिपल सोल्युशन लर्न केलं, मी तुम्हाला सांगितलं प्रिन्सिपल सोल्युशनचे किती आन्सर असतात रे 2. मग प्रिन्सिपल सोल्युशन काढवतो म्हणजे नेमकं काय करत होतो आपण, थिटाच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत होतो. जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, व्यवस्थित होमवर्क केला असेल, लक्षात आला असेल. जनरल सोल्युशन मध्ये पण काय होते, जनरल सोल्युशन काढा म्हणजे नेमकं काय करायचे, थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. या केसमध्ये बघा थिटाची व्हॅल्यू कधी 2 मिळते, कधी 1 मिळते. ज्यावेळी प्लस मायनस असेल 2 थिटाच्या व्हॅल्यू मिळतात, ज्यावेळी फक्त प्लस असेल 1 थिटाची व्हॅल्यू. मला काय म्हणायचं कळते का नक्की? आता हे झाले बेसिक फॉर्म्युले. हे फॉर्म्युले एक्झॅक्टली आता एक्झाम मध्ये क्वेश्चनच्या लँग्वेज मध्ये कसे येतात, आता आपल्याला हे लर्न करायचे. म्हणजे आजपर्यंत जनरल सोल्युशनच एक्झाम मध्ये खूप वेळा विचारले गेले, प्रिन्सिपल सोल्युशन खूप कमी वेळा विचारले. बरोबर, पण यावेळी आपण प्रिपेअर पाहिजे की यावेळी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनचा क्वेश्चन येणार म्हणजे येणार, कारण जनरल सोल्युशन कंटिन्युअसली विचारले गेले. बरोबर, पण एक्झॅक्टली कशी क्वेश्चन आहेत, बोर्डमध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले, आता आपण ते डिस्कस करूया. ओके, चलो मग आता आपण जे रूल्स लर्न केले त्या रूल्स वरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय काय विचारलेत आपण बघूया. क्वेश्चन काय म्हणणार ते, फाइंड जनरल सोल्युशन फॉर द फॉलोइंग. पहिला क्वेश्चन विचारलाय मार्च 2013 ला. काय दिले, कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू दिली आपल्याला 1/2. प्रिन्सिपल सोल्युशन काढायला नाही सांगितलं, आता जनरल सोल्युशन काढायला सांगितले. बघा, प्रिन्सिपल सोल्युशन मी तुम्हाला सांगितलं 3च गोष्टी लक्षात ठेवायला, कुठल्या, साइन कॉस टॅन. आणि जनरल सोल्युशन मध्ये पण मी साइन कॉस टॅन ठेवले सगळे, आपण तेच लक्षात ठेवायचे फक्त. बरोबर, ऑटोमॅटिकली. आणि जनरल सोल्युशन मध्ये तसंही सेक कोसेक आणि ते नाहीच आहे कॉट,
तीनच गोष्टी आहेत, म्हणून प्रिन्सिपल पण आपण त्याच गोष्टीमध्ये लक्षात ठेवले, राईट. बरं, आता हा जो क्वेश्चन आहे कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1/2, हा टाईप 1 चा होता, 2 चा होता का 3 चा होता रे? 3 चा होता, कारण स्क्वेअरची जी टर्म होती ती 3 मध्ये आली, बरोबर. सो जर मला या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं असेल तर हाऊ विल आय सॉल्व्ह? मला या केसमध्ये जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं, म्हणजे अल्टिमेटली आय नीड टू फाइंड आउट व्हॅल्यू फॉर एक्स. या केसमध्ये एक्स ची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची. तर मी याला कसं सोडवणार बघा? आन्सर काय करूया आपण? कन्सिडर कॉस स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/2, बरोबर. याला काय लिहू शकतो आपण? देअरफॉर हिअर दिस कॅन बी रिटन एज व्हॉट? कॉस स्क्वेअर ऑफ थीटा. थीटाच्या ऐवजी किती लिहितो आपण? एक्स इज इक्वल टू काय आहे? cos square of alpha. Can I write like this? So this is what is my case number 3, ज्यावेळी cos square theta आणि cos square alpha इक्वल असतात, बरोबर आहे. डू यू ऑल अग्री विथ मी? मग आता या केस मध्ये आपल्याला काय माहिती आहे? देअरफॉर वी गेट काय माहिती असतं आपल्याला? x ची व्हॅल्यू किती असते रे? n पाय प्लस मायनस अल्फा. डू यू ऑल अग्री विथ मी? आता या केस मध्ये जर आपण बघितलं, केअरफुली ऑब्झर्व करा, इथं 1/2 मिळालाय मला, बरोबर. कॉसच्या कुठल्या अँगलला आन्सर 1/2 असतं? 60 डिग्रीला असतं. सो कॅन आय राईट दिस पर्टिक्युलर टर्म ॲज? बघा मी कसं लिहितो याला, बघा बरं. देअरफॉर कॉस स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल टू, इथं 1/2 आहे, राईट. याला आपण असं म्हणू शकतो का रे? कसं? कॉस 60 असतं ना आपलं 1/2, साइन 30 म्हणजे कॉस 60. क्वेश्चनच चुकीचा लिहिला मी, असं तेच म्हणलं, काहीतरी गडबड झाली. 1/4 पाहिजे, दिस हॅज टू बी 1/4, बरोबर. आता स्क्वेअर वाली टर्म आहे ना, म्हणून 1/4 पाहिजे. आता याला कसं लिहू शकतोय? कॅन आय राईट दिस एज? बघा बरं, 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे का नाही? याला असं लिहिलं होतं मी 4 cos square x is equals to 1. आपण cos square x 1/2 लिहिला, 1/4 लिहिला, राईट. मग याला काय करता येईल? कॅन आय राईट दिस एज? बघा बरं, cos square of x is equals to कसं रे? cos of pi/3. pi/3 म्हणजे किती? 60. याचा स्क्वेअर लिहू शकतो का रे आपण? येस ऑर नो? म्हणजे चेक करा, इथं x जो आहे आपला, x च्या ठिकाणी x आहे काय? आहे. अल्फाच्या ठिकाणी किती आला होता आपला? pi/3. थोडक्यात काय, हा स्क्वेअर इथे लिहा किंवा इथे लिहा, काय फरक पडतो? फरक तर काहीच पडत नाही. म्हणजे एक्सच्या ठिकाणी एक्स आहे आणि अल्फाच्या ठिकाणी किती आला रे आता? pi/3. आणि आता मला जनरल सोल्युशन काढायचे बेस्ड ऑन केस नंबर 3. देअरफॉर फायनली काय म्हणू शकतो रे आपण? चेक करा, व्हॉट इज आवर आन्सर? दिस इज व्हॉट इज आवर आन्सर, बरोबर. काय असतं? x इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस व्हॉट इज माय अल्फा? pi/3. मी याला बॉक्स करणार अँड दिस विल बी माय रिक्वायर्ड सोल्युशन. बस एवढंच आहे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन मध्ये n हा नेहमी अननोन असणार आहे, कारण तो जनरल आहे. मला काय म्हणायचं कळालं? मी काय केलं पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. क्वेश्चन काय दिला त्यांनी? 4 cos square x is equals to 1, बरोबर. क्वेश्चन असा दिला होता त्यांनी, कसा? 4 cos square x is equals to 1. मार्च 2013 विचारलं. आपण काय केलं? त्या cos square x ला 1/4 लिहिलं, बरोबर. आता स्क्वेअर वाली टर्म आहे म्हणजे मला लगेच क्लिक झालं पाहिजे. दिस इज व्हॉट इज केस नंबर 3. मग मी काय केलं? cos square x is equal to cos square alpha, आणि त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती असते आपली? x म्हणजे आपला थीटा आहे. काय फॉर्म्युला आहे तो? n पाय प्लस मायनस अल्फा. आता स्क्वेअर वाली टर्म आहे, तर 1/4 ला मी 1/2 चा स्क्वेअर लिहू शकतो का? लिहू शकतो. मग 1/2 कुठल्या अँगलला असतं? कॉसच्या 60 डिग्रीला. मग cos स्क्वेअर 60 डिग्री म्हणजे 1/2 चा स्क्वेअर म्हणजे ऑटोमॅटिकली किती मिळते? म्हणता 1/4. म्हणजे माझी अल्फाची व्हॅल्यू किती आली? pi/3. या सोल्युशन मध्ये अल्फाची व्हॅल्यू मी pi/3 सबस्टिट्यूट केली. दॅट्स इट. चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स सेकंड एक्झाम्पल. हे एक्झाम्पल कधी विचारले? फेब्रुवारी 2020 मध्ये. जनरल सोल्युशन थोडं किरकिर आहे, पण एवढंही अवघड नाही, एकदम सिंपल आहे. चेक करा काय दिले आपल्याला? tan 2x इक्वल टू 0. क्वेश्चन कधी विचारलाय? फेब्रुवारी 2020. आता ऑब्झर्व करा, या केसमध्ये हा टाइप 1 आहे, 2 आहे का 3 आहे? ऑब्व्हियसली 3 तर नाहीये, कारण 3 मध्ये सगळ्या स्क्वेअर्स वाला टर्म आहे, बरोबर. इक्वल टू 0 हे कधी असतं रे? केस 2 मध्ये असतं. सो हा केस 2 चा प्रॉब्लेम आहे, राईट. आता काय करूया तर आपण कन्सिडर tan of 2x is equals to 0. गिवन क्वेश्चनला कन्सिडर केलं, राईट. नाव आपल्याला काय माहिती ते लिहून घेऊया. नाव वी नो काय माहिती आपल्याला? tan of x इक्वल टू जर 0 असेल, बरोबर, म्हणजे tan थीटा, आपण थीटाचा लँग्वेज लिहिलेलं होतं, त्यावेळी x ची व्हॅल्यू किती असते रे? n पाय, बरोबर का नाही? हो की नाही? मग आता चेक करा, या केस मध्ये आपल्याकडे x च्या ठिकाणी किती दिलं आहे? 2x, करेक्ट. देअरफॉर इन दिस केस हाऊ कॅन वी राईट? चेक करा. इन दिस केस काय लिहूयात आपण? tan of 2x is equals to किती आलं रे? हे बघा,
tan x इक्वल टू 0 असेल तर x चा आन्सर n पाय असतो, बरोबर. इथे किती आपल्याला tan of 2x इक्वल टू 0 आहे, म्हणजे काय मिळणार 2x इज इक्वल टू n पाय मिळणार आहे. कळते का मला काय म्हणायचं? इथं जो अँगल आहे तो अँगल n पाय असतो. आपल्याकडे तोच अँगल किती आहे रे? x च्या ऐवजी आपल्याकडे 2x आहे, तर 2x च्या ठिकाणी मला n पाय मिळालं. जर 2x च्या ठिकाणी n पाय मिळालं तर x ची व्हॅल्यू किती मिळाली मला? n पाय अपॉन 2. मी याला बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे? 1 मार्क्सचा क्वेश्चन. ह्याच्यापेक्षा जास्त अजिबात एक्सपेक्ट करायचं नाही. कळाल नक्की? शुअर? येस. नाउ लेट्स सी व्हॉट एक्झॅक्टली इज द थर्ड क्वेश्चन. हा क्वेश्चन विचारलाय जुलै 2017 साली. काय क्वेश्चन दिला आपल्याला? cot x प्लस tan x इज इक्वल्स टू 2 टाइम्स cosec x, बरोबर. सोहम ऐकलं का? असा क्वेश्चन दिलाय आपल्याला आणि त्यांनी काय सांगितलं आपल्याला? जनरल सोल्युशन फाइंड आउट करा, बरोबर. आतापर्यंत काय होतं रे आपल्याकडे? एक जनरल असं नाही का क्वेश्चन दिलेला असायचा, इथे इक्वेशनची कॅटेगरी दिली आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे, बरोबर. मग याला सॉल्व्ह कसं करायचं? एवढ्या सगळ्यांना सॉल्व्ह करून आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणायचं. स्टँडर्ड फॉर्मॅट पहिला काय आपला? साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा, किंवा कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा, किंवा टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा, किंवा साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा स्क्वेअर वाले टर्म, किंवा साइन थिटा इक्वल टू 0. असं काहीतरी स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये पाहिजे. हे आसपास पण नाही स्टँडर्ड फॉर्मॅटच्या, बरोबर. मग याला आधी आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करणं एक्सपेक्टेड. मला काय म्हणायचं कळते का? मग याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट कसं करणार? नॉर्मल ट्रिग्नोमेट्रीचा कॉन्सेप्ट वापरत जायचं, बरोबर. काय करणार मी सगळ्यात पहिल्यांदा? कन्सिडर cot of x प्लस tan of x इज इक्वल्स टू 2 टाइम्स cosec of x, बरोबर. लक्षात घ्या, जनरल सोल्युशन असू दे किंवा प्रिन्सिपल सोल्युशन असू दे, ते साइन कॉस टॅन मध्येच राहिलं पाहिजे, बरोबर. चला, कॉटला कसं लिहू शकतो रे मी? कॅन आय राईट इट ॲज cos x अपॉन sin x, बरोबर. प्लस tan x ला काय लिहू शकतो? sin x अपॉन cos x इज इक्वल टू 2 टाइम्स cosec ला काय लिहू शकतो रे? 1 अपॉन sin x, बरोबर आहे का नक्की? cosec म्हणजे 1 अपॉन sin. इथे काय करू शकतो? जास्तीत जास्त म्हणजे एलसीएम घेऊ शकतो. सो राईट पंच किती आला रे? cos स्क्वेअर ऑफ x प्लस लेफ्ट पंच इट इज sin स्क्वेअर ऑफ x अपॉन फ्रंट पंच किती आला? sin ऑफ x इंटू cos ऑफ x इज इक्वल टू 2 टाइम्स sin ऑफ x, बरोबर आहे का? इथला एक sin x आणि इथला एक sin x झाला कॅन्सल. आता cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा किती असतो रे? 1. ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी आहे आपली. तर न्यूमरेटर मला किती मिळतो रे? न्यूमरेटर इज कमिंग ॲज 1 अपॉन इथे खाली काय राहिलं माझ्याकडे? cos ऑफ x इज इक्वल टू काय राहिलेलं माझ्याकडे? 2, बरोबर. आता 1 अपॉन cos म्हणजे सेक नका करू, आपल्याला sin cos tan मध्येच राहायचे. तर याला रेसिप्रोकल मध्ये कन्वर्ट करूया. मग जर याला रिव्हर्स केलं तर इथे किती आलं रे? cos ऑफ x. जर याला रिव्हर्स केलं तर कॅन आय राईट इट ॲज 1/2 देऊ शकतो का रे? आता जो सगळ्यात पहिला क्वेश्चन होता तो स्क्वेअर वाला होता, दुसरा क्वेश्चन होता 0 वाला होता. आता तिसरा क्वेश्चन आहे, बरोबर. कॅन आय राईट दिस ॲज बघा देअरफोर cos ऑफ x इज इक्वल याला काय लिहू शकतो आपण? cos ऑफ π/3 लिहू शकतो का रे? म्हणजे हे कुठली कॅटेगरी आहे? केस 1, बरोबर आहे. आता काय म्हणू शकतो? नाव वी नो, काय माहिती आपल्याला चेक करा बरं. व्हेनेवर cos थिटा इक्वल्स टू cos अल्फा, त्या केसमध्ये माझं थिटाचा आन्सर किती असतं रे? 2n पाय प्लस मायनस अल्फा, बरोबर आहे का नक्की? मग या केसमध्ये आपल्याकडे थिटाच्या ऐवजी कोण आहे रे? x. आपल्याकडे अल्फाच्या ऐवजी कोण आहे रे? π/3. मग फक्त या इक्वेशन मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजला आपण रिप्लेस करूया, करेक्ट. देअरफोर व्हॉट कॅन बी गेट? देअरफोर हिअर काय म्हणू शकतो आपण? थिटा इक्वल टू x अँड अल्फा किती आहे रे आपला? अल्फा इक्वल्स टू π/3. देअरफोर आपल्याला काय सांगितलं? जनरल सोल्युशन काढा. देअरफोर जनरल सोल्युशन इज काय लिहू शकतो बघा, चेक करा. थिटाला लिहा x इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फाच्या ऐवजी किती लिहिणार आहे मी? π/3. याला छानपैकी बॉक्स करायचा अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स दी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, करेक्ट, ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर. काय दिले आपल्याला? कधी विचारले क्वेश्चन? मार्च 2017 आणि जुलै 2018ला फ्रिक्वेंटली विचारलेला क्वेश्चन, बॅक टू बॅक 2 वर्षी विचारले. काय दिले पुन्हा एकदा? sin 2x प्लस sin 4x प्लस sin 6x इक्वल टू 0 आणि आता जनरल सोल्युशन काढा असं म्हणते, बरोबर. आता लक्षात घ्या या केसमध्ये काय करायचं. इथे सॉल्व्ह करताना कसा आपला विचार आला पाहिजे बघा. जर मी या दोघांना एकत्र घेतलेले सपोज
तर साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला वापरायचा मला, बरोबर. साइन सी प्लस साइन डी मध्ये जर मी ऍड केलं तर 2x प्लस 4x किती येईल 6x, 6x अपॉन 2 म्हणजे किती 3x आणि पुढे किती आपल्याकडे 6x ची टर्म आहे, बरोबर. हा क्वेश्चन काय इम्पॉर्टंट आहे कारण इथं कॉम्बिनेशन घ्यायला जमलं पाहिजे आपल्याला की कुठल्या दोघांना कन्सिडर करून मला साइन सी प्लस साइन डी वापरायचं, बरोबर. समजा मी 2x आणि 6x घेतलं एकत्र, साइन 2x आणि साइन 6x ला जर मी एकत्र घेतलं तर 2 आणि 6 किती आलं 8, 8 अपॉन 2 म्हणजे किती 4x, झालं का 4x. म्हणून आपल्याला दोन टर्म सेम यायला पाहिजे, म्हणून मी काय करतोय या केसमध्ये या क्वेश्चनला लिहिताना आपण कसं लिहितोय कन्सिडर साइन ऑफ 2x प्लस साइन ऑफ 6x प्लस साइन ऑफ 4x इक्वल टू 0. कॅन आय राईट लाईक दिस. म्हणजे इथं साइन 4x चा फोर्थ वाला अँगल येईल आणि या दोघांमधून पण जो अँगल जनरेट होईल तो फोर्थ वाला अँगल जनरेट होईल. आपल्याला अल्टिमेटली x कॅल्क्युलेट करायचा ना, मग इथं पण 4 आला पाहिजे, दोन्हीकडे अँगल सेम आले पाहिजे, म्हणून आपण असं कॉम्बिनेशन वापरलं. आता या केसमध्ये जर मी इथं साइन सी प्लस साइन डी वापरला, बरोबर. साइन सी प्लस साइन डी किती नंबरचा फॉर्म्युला आहे पहिला. सिक्वेन्स काय आपला साइन आणि कॉस. चला बरं लिहूया. काय मिळालं 2 टाइम्स साइन ऑफ, बघा बरं, सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ काय रे सी मायनस डी. आता समजा आपण इथं 6x लिहिलं आणि जर इथं 2x लिहिलं काही फरक पडेल का रे. म्हणजे काय आलं इथं आलं 6x आणि इथं किती आलं रे 2x, म्हणजे इथं मला पॉझिटिव्ह टर्म मिळेल. तसे कॉस हे इव्हन फंक्शन असतं, कॉस ते मायनस साइन डायजेस्ट करतं, पण लिहिताना समजा असलं तर काय फरक पडतो, बरोबर. तर इथे काय केलं मी 6x मायनस 2x अपॉन 2 प्लस पुढे हा जो साइन 4x विचार एकटा राहिला होता, सो आय कन्सिडर दॅट ॲज वेल अँड दॅट इक्वल टू 0, बरोबर. हा जो फॉर्म्युला लिहिला हा फॉर्म्युला फक्त या दोघांसाठी ऍप्लिकेबल होता, बरोबर. इथपर्यंत पुढे काय मिळेल चेक करा. 2 टाइम्स साइन ऑफ लिहू का इथे डायरेक्टली 6x प्लस 2x 8x, 8x अपॉन 2 म्हणजे किती आलं रे 4x ची टर्म आली इंटू इथे काय मिळालं मला कॉस ऑफ 6x मायनस 2x 4x, 4x अपॉन 2 म्हणजे किती मिळालं रे 2x प्लस पुढे काय मिळालं रे मला साइन ऑफ 4x इज इक्वल टू 0. डू यू ऑल अग्री विथ मी. आता मला तुम्ही सांगा या दोघांमधून काय कॉमन येते साइन 4x कॉमन येते, आपण ते साइन 4x कॉमन आहे आपण म्हणून हे कॉम्बिनेशन वापरलं होतं, बरोबर. म्हणजे काय म्हणते रे देअरफॉर साइन ऑफ 4x जर मी कॉमन घेतलं तर आतमध्ये काय राहिलं सांगा 2 टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस 1 इज इक्वल टू 0, बरोबर. इथपर्यंत. आता हा क्वेश्चन काय इम्पॉर्टंट आहे ते समजणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिला आपल्याला इथं जरा कॉम्बिनेशन ट्राय करावं लागलं, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कॉम्बिनेशन का ट्राय केलं कारण मला कुठली तरी एक टर्म कॉमन घेता यावी म्हणून, बरोबर. आता इथे जनरल सोल्युशन जे आहे मी फाइंड आउट करतोय, तुम्ही ऑब्झर्व करा दोन टर्मचा प्रोडक्ट हा 0 आहे, म्हणजे याचा इंटू याचा प्रोडक्ट 0 आहे. म्हणजे a इंटू बी जर 0 असेल याचा अर्थ काय एक तर a 0 आहे किंवा b 0 किंवा दोन्ही 0 आहे. मग याला आपण लिहू शकतो का रे दॅट इज व्हॉट कॅन बी राईट साइन ऑफ 4x इक्वल टू 0 और आपण काय म्हणू शकतो 2 टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस 1 इक्वल टू 0. एक तर हे 0 आहे किंवा हे 0 आहे, बरोबर. मग आता पुढची केस करा काय माहिती चेक करा. देअरफॉर साइन ऑफ 4x इक्वल टू 0 याला मी पुन्हा असंच लिहितोय और याला काय लिहू शकतो इथं बघा बरं कॉस ऑफ 2x इक्वल्स टू हा -1 त्या साईडला गेला, या साईडला +1 त्या साईडला -1 गेला, इथं आपला 2 राहिला होता, या 2 ला खाली डिव्हिजनला पाठवून म्हणजे किती आलं इथं -1/2 आलं, बरोबर. आता ही जी केस आली ही केस कुठली इथे टाइप 1 आहे 2 आहे का 3 आहे. जर इक्वल टू 0 असेल म्हणजे हा टाइप 2 चा क्वेश्चन बनतोय. मला काय म्हणायचं कळतंय, पण इथं -1/2 मिळते, हा कुठल्या तरी वेगळ्या टाइपचा येतोय. अजून आपल्याला इथं मायनस वाला टाइप कुठलाच नाहीये. मग याला आपण काय करूयात बघा, और मी याला आता हात लावत नाही, कॅन आय राईट दिस ॲज कॉस ऑफ 2x इक्वल टू मायनस साईनला तसंच ठेवायचं. 1/2 कुठल्या अँगलला येतं रे 60 डिग्रीला. सो इथे काय मिळते मला कॉस ऑफ π/3 मिळते. डू यू ऑल अग्री विथ मी. आता कॉस कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो रे A-S-T-C म्हणजे कशामध्ये सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये, बरोबर. मग सेकंड क्वाड्रंटला कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण सेकंड आणि थर्ड मध्ये π-θ लिहू शकतो किंवा π+θ पण लिहू शकतो. या केस मध्ये माझी थीटाची व्हॅल्यू किती घेणार रे आपण π/3 घेणार. फक्त एक मिनिट मला चेक करू द्या, म्हणजे काहीतरी चुकीचं सांगण्यापेक्षा लेट मी जस्ट ऍक्सेप्ट. येस आता चेक करा बघा A-S-T आणि C, बरोबर. तो थर्ड क्वाड्रंट मध्ये पण निगेटिव्ह आहे,
सेकंड क्वाड्रंट मध्ये पण निगेटिव्ह आहे, बरोबर. चला तर आपण या केस मध्ये काय करूया, कुठलाही एक क्वाड्रंट कन्सिडर करूया. कुठला घ्यायचा, सेकंड घ्या, थर्ड घ्या, कुठलाही चालू शकतो. या केस मध्ये कॅन आय राईट दिस एज, बघा बरं, कॉस ऑफ 2x इक्वल्स टू, इथं मायनस आहे ना, याला लिहू शकतो का मी कॉस ऑफ पाय मायनस थीटा लिहू शकतो का रे. जर सेकंड क्वाड्रंट मी घेतलं तर कॅन आय राईट लाईक दिस. सेकंड क्वाड्रंट मध्ये तसाही कॉस निगेटिव्ह असतो ना, म्हणजे या निगेटिव्ह साईनला मी गायब केलं आणि त्याला कसं लिहिलं, पाय मायनस थीटा किती आहे माझा, पाय बाय 3. आता याला सिम्प्लिफाय जर मी केलं तर मला काय मिळते बघा बरं, कॉस ऑफ 2x इक्वल्स टू कॉस ऑफ, नुसता पाय म्हणजे किती आहे रे, पाय अपॉन 1. काल आपण असंच केलेलं आहे. करा बरं क्रॉस मल्टिप्लाय, किती आलं, 3 पाय मायनस पाय म्हणजे किती मिळालं मला, 2 पाय बाय 3. मग आता ही कुठली कॅटेगरी झाली बघा बरं, कॉस ऑफ थीटा इक्वल टू कॉस ऑफ अल्फा. कुठली कॅटेगरी, फर्स्ट कॅटेगरी झाली. म्हणजे इथं आपल्याला सेकंड कॅटेगरी मिळते, इथं आपल्याला फर्स्ट कॅटेगरी मिळते. साइन साठी सेकंड कॅटेगरी मिळाली, कॉस साठी फर्स्ट कॅटेगरी मिळाली. मला काय म्हणायचं कळते, म्हणजे हा क्वेश्चन कसा मिक्स कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे, बरोबर. मग आता जर याला पुढे मला सिम्प्लिफाय करायचं असेल, हे आतापर्यंत आपल्याला समजले, बरोबर. जर याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर हाऊ विल आय सिम्प्लिफाय, बघा बरं, चेक करूया. आधी आपण पहिल्या केस बद्दल बोलूया. पहिल्या केस बद्दल आपण कसं लिहिणार सांगा बरं. देअरफॉर ऍज काय रे, साइन ऑफ 4x इक्वल्स टू 0, बरोबर. केस 2 काय म्हणते, whenever काय रे, साइन ऑफ थीटा इक्वल टू 0, थीटाची व्हॅल्यू किती असते रे, n पाय, बरोबर. देअरफॉर आपल्याकडे या केस मध्ये थीटाची ऐवजी कोण आहे रे, 4x इज इक्वल्स टू n पाय, म्हणजे मला x ची व्हॅल्यू किती मिळाली रे, n पाय बाय 4. ही झाली माझं पहिलं जनरल सोल्युशन जे याला कनेक्टेड, बरोबर आहे. आता मला काय करायचंय, आय हॅव टू अप्लाय द सेम कॉन्सेप्ट फॉर केस नंबर 2, बरोबर. नाव काय म्हणते आपली केस नंबर, इथं ही 1 आहे, बरोबर. केस नंबर 1 काय आपली, नाव ज्यावेळी आपल्याकडे कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा असतं त्यावेळी थीटाचा आन्सर किती असतं रे, 2n पाय प्लस मायनस अल्फा. आता आपल्याकडे थीटाच्या ऐवजी इथे किती आहे, 2x, म्हणजे इथे काय मिळते मला, 2x इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फाची ऐवजी किती आहे माझ्याकडे, 2 पाय बाय 3. सो आय विल राईट हिअर इट ॲज 2 पाय बाय 3, बरोबर आहे. आता चेक करा, दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाइड ॲज 2x इज इक्वल टू, इथून 2 कॉमन येतोय का रे, यावर 2 कॉमन घेतल्यास आतमध्ये काय राहिलं, n पाय प्लस मायनस पाय बाय 3. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, कारण आपल्याला x चा आन्सर काढायचा, 2x चा आन्सर नाही काढायचा, x चा आन्सर कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे मला x चा आन्सर किती मिळाले रे, n पाय प्लस मायनस पाय बाय 3. मी याला बॉक्स केला अँड दिस विल बी माय रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणून हा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट होता. जनरल सोल्युशन मी म्हणतो ना की खूप वेळा एक्झाम मध्ये विचारले, हे तुम्ही एवढं रिगरसली केलं नाही तरी चालते, पण इट्स अ पार्ट ऑफ सिलेबस, वी हॅव टू अंडरस्टँड इट. 9 केसेस आहेत, बरोबर. 3च केस आहेत, 9 फॉर्म्युले आहेत. शेवटची ती केस एकदम टाइमपासच आहे. फक्त आपल्याला दुसरी केस पण इझी आहे, फक्त पहिली केस आपल्याला थोडीशी लक्षात ठेवायची आणि ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा. बाकी एक्स्ट्रा काही करू नका, पण ऍटलीस्ट जे टार्गेट मधले एक्झाम्पल्स मी कव्हर केले ऍटलीस्ट ते तरी प्रिपेअर करा. मी काय म्हणलं कळालं नक्की. अजून अशा टाईपचे एखाद दुसरं एक्झाम्पल घेऊया अँड देन वी विल प्रोसीड विथ ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री. चलो नाव लेट्स प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. आता चेक करा, सेम त्या टाईपचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, बरोबर. जो एक्स मध्ये विचारला होता तो थीटा मध्ये विचारलाय, बरोबर. कधी विचारलाय बघा, 16ला विचारलाय, 16 नंतर 23ला विचारलाय, बरोबर. आता तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि कुठल्या दोघांचं कॉम्बिनेशन घेणं योग्य राहील त्याच्याबद्दल मला जरा सजेशन द्या. जर इथं थीटा आणि 5 थीटाला आपण कन्सिडर केलं तर साइन सी प्लस साइन डी आला, 5 थीटा प्लस थीटा 6 थीटा अपॉन 2 3 थीटा मिळाला का रे. म्हणजे आपल्याला या दोघांना एकत्र घेणं एक्सपेक्टेड आहे, जे कॉमन सेन्सनी कळते, बरोबर. काय करूया तरी मग त्यांना कन्सिडर करतो. सो कन्सिडर, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. काय करतो मी लिहिताना आधी साइन 5 थीटा प्लस साइन थीटा प्लस साइन 3 थीटा इक्वल टू 0 लिहितो, बरोबर. डन. चला बरं, सेम कॉन्सेप्ट अप्लाय करायचा आहे इथं. साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला किती नंबरचा सिक्वेन्स आहे आपला, पहिला. सो 2 टाइम्स साइन ऑफ किती आलं इथे, सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ, बोला, सी अपॉन 2 प्लस पुढे काय राहिलं माझ्याकडं, साइन 3 थीटा इक्वल टू 0, दॅट विल रिमेन ॲज इट इज. म्हणजे काय मिळालं बघा, 2 टाइम्स साइन ऑफ, लिहू काय डायरेक्टली 3 थीटा इंटू काय मिळालं, कॉस ऑफ 4 थीटा. 4 थीटा बाय 2 म्हणजे किती मिळालं, 2 थीटा प्लस काय मिळालं, साइन ऑफ 3 थीटा इक्वल्स टू 0. पुन्हा एकदा ऑब्झर्व करा, काय कॉमन येते,
साइन 3 थीटा कॉमन येते. चला मग साइन 3 थीटा कॉमन घेऊया. जर मी साइन 3 थीटा ची टर्म कॉमन घेतली तर आतमध्ये काय राहिलं बघा, साइन 3 थीटा इंटू ब्रॅकेट काय राहिलं रे, 2 टाइम्स कॉस ऑफ 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. बरोबर इथपर्यंत. आता पुन्हा दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ काय, आपल्याला माहिती याचा अर्थ काय की एक तर पहिली टर्म 0 किंवा दुसरी टर्म 0. म्हणजे याचा अर्थ काय, देअरफॉर आयदर साइन 3 थीटा इक्वल टू 0 और काय रे 2 टाइम्स कॉस ऑफ 2 थीटा प्लस 1 इक्वल टू 0. या केसला इथं सॉल्व्ह करूया. काय मिळाले, देअरफॉर साइन ऑफ 3 थीटा इक्वल्स टू, ज्यावेळी साइन थीटा इक्वल टू 0 असतं, आन्सर किती असतं रे, n पाय. लिहू का डायरेक्ट, याला प्रॅक्टिस झाली आपण असं म्हणूया. किती मिळालं मला, थीटाची ऐवजी किती येणार माझं 3 थीटा आणि या 0 च्या ऐवजी किती येणार रे n पाय. कुठली केस आली आपली, केस नंबर 2. केस नंबर 2 च्या अकॉर्डिंगली आपण लिहिले, कळते ना सर्वांना, फक्त डायरेक्ट लिहिले या केसमध्ये. तर या केसमध्ये मला थीटाचा आन्सर किती मिळालं रे, n पाय बाय 3. दिस इज व्हॉट इज माय फर्स्ट केस. आणि या केसचा आन्सर आपण आताच कॅल्क्युलेट केलं होतं. काय रे बघा, चेक करा, कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू किती आलं रे, -1/2. बघा बरं, मी सांगितले तुम्हाला कॉस थीटा -1/2 हा म्हणजे 120 डिग्रीला असतो. किती वेळा सांगितलं मी, कॉस थीटा डबल अँगल जर तुमचा -1/2 आला किंवा सिंगल अँगल जरी -1/2 आला तर 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे क्वाड्रंट कुठला, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला कसं लिहितो आपण, पाय मायनस थीटा. याला कसं लिहूयात आधी, कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू मायनस साइन आपण आधी असंच लिहूयात. त्या 1/2 ला काय लिहूयात, कॉस ऑफ π/3 लिहूयात, पण मायनस साइन गायब करायचे. तर याला काय लिहूयात आपण, कॉस ऑफ 2 थीटा इक्वल्स टू कॉस ऑफ काय रे, पाय मायनस π/3. बरोबर आहे काय. 120 डिग्रीला डायरेक्ट तुम्ही 2π/3 पण लिहू शकता. इथं एवढं सगळं लिहिपर्यंत समजा आपल्याला माहितच आहे की कॉसचा कुठला अँगल आन्सर -1/2 असतं, 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे डायरेक्टली आपण असं लिहू शकतो का रे, कॉस ऑफ 2π/3. सवय जर लावली आपण तर इथं 2 थीटा असो, 4 थीटा असो, 10 थीटा असो, काही फरक पडणार नाही. कॉसचा आन्सर -1/2 म्हणजे आन्सर किती रे, 120 डिग्री राईट हँड साइडला. बरोबर. मग आता चेक करा कुठली कॅटेगरी झाली, कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा म्हणजे केस 1. केस 1 च्या अकॉर्डिंगली काय मिळतं रे आपल्याला, थीटा बरोबर आहे का रे, इज इक्वल टू काय असतं, 2n पाय. बरोबर आहे का रे, 2n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फा किती आहे माझा, 2π/3. आताच केलं होतं आपण हे. बरोबर. म्हणजे पुन्हा काय मिळालं रे, 2 थीटा इक्वल टू, लेट्स टेक दॅट 2 कॉमन. काय राहिलं रे, n पाय प्लस मायनस π/3. सो 2 कॅन्सल. थीटाचा आन्सर किती मिळालं रे, n पाय प्लस मायनस π/3. मी याला बॉक्स केला अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन फॉर दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. म्हणजे जसा आधीचा क्वेश्चन होता सेम त्या टाईपचा क्वेश्चन आता इथे विचारलेला आहे. हा क्वेश्चन कधी विचारलाय, मार्च 2023 ला. सगळ्यांना कळालं नक्की, शुअर. जनरल सोल्युशन एवढे अवघड नाहीये, फक्त थोडंसं आपल्याला डोकं लावावं लागणार आहे. ओके.